तर आज आपण बनवणार आहे करंजा, ज्याच्यासाठी मैदा मी घेतलेला आहे चाळून आणि मी याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे। थोडंसं मीठ टाकून घेते, थोडंसं तेल टाकून घेते। तेल आपल्याला इतकं पाहिजे की त्याची मुठ्ठी बनली पाहिजे, तेवढं तेल टाकून घ्यायचं आपण आणि त्याच्यानंतर पाणी टाकून याला मळून घ्यायचं छान। जसं आपण पोळ्याला कसं पीठ मळून घेतोय तसं याला मळून घ्यायचं आहे। पहिले आपण याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेऊया, मीठ आणि तेल, आणि याचं आपण पीठ तिमून घेऊया। तर हे असं मी मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण याला। तर इतकं तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये की याची मुठ्ठी बनती आहे। तर एवढं तेल टाकायचं याच्यात की अशी मुठ्ठी बनली पाहिजे। आणि याच्यात आता आपण पाणी टाकून चांगलं पीठ मळून घेऊया। चांगलं असं एकदम पोळ्याला कसं मळतो आपण पीठ तसं मळून घेऊया। तर ह्या पद्धतीने आपण पीठ तिमून ठेवलेलं आहे। याला थोड्या वेळ आपण झाकून ठेवूया, थोड्या वेळ झाकून ठेवूया आणि याच्या सारणची तयारी करून घेऊया। तिथं मी कढई ठेवली गरम करायसाठी, ज्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं खोबरं त्याच्यामध्ये। मी थोडंसं गरम करून घेणार आहे खोबऱ्याला। हलकं हलकं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे आपलं खोबरं झालेलं आहे, आपण याला काढून घेऊया। आपण खोबरं भाजून घेतलं थोडंसं, आता इथं थोडंसं तूप टाकूया। बदाम टाकलेत मी, थोडंसं तूप टाकले, 1 चम्मच तूप टाकले आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी बदाम टाकले। थोडेसे असे झालेत का की मग आपण याच्यात काजू टाकू शकते आणि इथं काजू टाकते मी। काजू बदाम आपले थोडेसे फ्राय झाले की आपण याला काढून घेऊया। सगळे ड्रायफ्रूट टाकू शकते आपण, जे काही आपल्याला आवडतात ना ड्रायफ्रूट ते सगळे टाकू शकते। कसं आहे मुलं असे खात नाही, असे करंज्या खाल्ले तर कमसे कम पोटात तरी जातात। झालेला आहे इथं, त्याला काढून घेऊया। तर बदाम आणि काजू छान झाला आपल्या इथे, त्याला आपण काढून घेऊया। थोडासा 1 वाटी रवा टाकून घेऊया आणि साखर पिठी करून घेतलेली मी, ते सगळं आपण एकत्र करून घेऊया सगळं। तर इथं आपला रवा झालेला आहे छान असा। कमी गॅसवर मी याला थोडा हलका लाल होईपर्यंत भाजलेला आहे। आपण आता याच्यात हे टाकून घेऊया। तुम्हाला रवा नसेल आवडत तर तुम्ही रवा नाही टाकू शकता, म्हणजे स्किप करू शकते। थोडासा मी टाकलाय रवा, कोणाकोणाला रवा नाही आवडत ना, तर मग फक्त खोबरं, काजू, बदाम जे काही ड्रायफ्रूट्स असतात ते टाकून पण करू शकते आणि रवा आवडत असेल तर थोडासा टाकू शकते। तर मी इथं गॅस बंद करून घेते। आता हे आपलं झालेलं आहे, याच्यामध्ये मी ते खोबरं बी टाकून घेते आणि मिक्स करून घेते। तर आपण हे याच्यामध्ये टाकून देऊया। साखर पण टाकून देऊया। तर मी हे मोठ्या भांड्यात घेते। आपलं सारण तयार आहे, आपण करंज्याची तयारी करून घेऊया। तर हे आपलं पीठ झालेलं आहे, एकदम छान झालं आहे पीठ, एकदम नरम आणि छान झालेलं आहे पीठ। आपण थोडंसं तूप टाकून, कॉर्नफ्लॉवर टाकून, थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकला आहे आणि त्याचं मी हे असं क्रीमसारखं करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्या पोळ्या केल्या ना 4, ह्या पोळ्यामध्ये आपल्याला हे लावायचं आहे थोडं थोडं।
म्हणजे हे थोडं थोडं लावल्यावर लेयर बनते, छान लेयर बनतात आणि खूप छान बनते आपली करंजी. तर आपण पोळ्या करून घेऊया आधी. तर अशा पद्धतीने आपण या 4 पोळ्या करून घेतलेल्या आहे आणि आपलं हे तूप लावलेलं टाकणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या याच्यावर ठेवलेल्या आहे. आपण अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या वर लावून घेतलेला आहे. आता आपल्याला याला रोल करायचं आहे. असं रोल केल्यानंतर याला आपल्याला तुकडे करायचे आहे. अशा पद्धतीने रोल करायचं आणि याला असंच लाटायचं हलक्या हलक्या हाताने. लावून घ्यायचं पीठ आणि असे हलके हलके लाटायचे आहेत. असं याच्यात सारण भरून घ्यायचं आहे. जेवढं बसेल तेवढं सारण टाकून घ्यायचं याच्यात आणि अशा पद्धतीने याला बंद करायचं आहे. हे अशा आपल्याला सगळ्या करंज्या करून घ्यायच्या आहेत. तर आपण करून घेऊया. तर ह्या अशा पद्धतीने आपण सगळ्या करंज्या करून घेतलेल्या आहे. तर आपण एक एक करून याच्यात तळून घेऊ. तेल गरम, तेल खूप छान गरम झालेलं आहे. तर आपण याच्यात टाकून देऊ. छान झालेले आहे. एकदम छान गोल्डन तळल्या गेलेल्या आहे. क्रिस्पी इतकी छान बनते ही करंजी. अशाच पद्धतीने तुम्ही बनवा जसं मी सांगितलेली रेसिपी. तर ह्या अशा प्रकारे बनवलेले झालेल्या आहेत आपल्या करंज्या. बघू शकता याला कशी लेअर वगैरे आलेली आहे आणि खायला पण खूप छान आणि कुरकुरीत होतात. तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा खूपच छान झालेली आहे. अशी तुम्ही कुरकुरीत बनवा करंजी आणि खा. आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब करा.